महत्त्वाची बातमी, लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी वृद्धाने रात्रभर मुक्काम केलाय। एका वृद्धाने रात्रभर बँकेबाहेर मुक्काम केल्याचं समोर आलंय। जळगावच्या मुक्ताईनगर मधील कुऱ्हा सेंट्रल बँकेच्या समोरील हा प्रकार आहे। महिलांवरही रात्री बँकेबाहेर मुक्काम करण्याची वेळ आलेली आहे। तर लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी खरं तर वृद्धाने या ठिकाणी रात्रभर मुक्काम केलेला आहे। ही दृश्य आपण पाहत आहोत। मुक्ताईनगरमधील सेंट्रल बँकेच्या बाहेर या वृद्धाने रात्रभर मुक्काम केलेला आहे। बँकेतून पैसे काढण्यासाठी सकाळपासून गर्दी होते, त्यामुळे रात्री देखील मुक्काम करून या ठिकाणी हे पैसे काढण्याचा खरं तर प्रयत्न महिला असो वा या वृद्धाकडून होत आहे। आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। लाडकी बहीण योजना असो तसेच केवायसी साठी मुक्ताईनगरसह जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ग्राहकांची बँकेसमोर मोठी गर्दी उसळत आहे। सकाळपासून या ठिकाणी लांबच लांब आपल्याला गर्दी पाहायला मिळते। मुक्ताईनगरच्या कुऱ्हा शाखेवरती मात्र एका वृद्धाने रात्रभर जागून बँकेसमोर नंबर लावलेला आहे। आपण पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी ही गर्दी आहे ग्राहकांची। लाडकी बहीण योजना असो तसेच केवायसी काढण्यासाठी मोठी गर्दी या ठिकाणी आहे, तरी देखील नंबर या ठिकाणी ग्राहकांचे लागत नाहीत। अनेक ग्राहक या ठिकाणी वापसीचा प्रवास करतायत, मोजकेच नंबर या ठिकाणी घेतले जात आहेत। आणि या ठिकाणी कशा प्रकारे गर्दी आहे, अजूनही बँक उघडलेली नाही तरी देखील मोठी गर्दी या ठिकाणी आहे। राज्यमंत्री रक्षा खडसे याच मतदारसंघाचे आहेत, तसेच लोकप्रतिनिधी 2 आमदार या ठिकाणी आहेत, तरी देखील या सेंट्रल बँकेच्या शाखेकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सर्वसामान्य ग्राहकांकडून होत आहे। रवी गोरे, TV9 मराठी, जळगाव।